घराच्या एका छोट्याशा कोपऱ्यात उभी असलेली ही मनी प्लांटची वेल निसर्गाची आपल्याला सुंदर अशी भेट आहे। मनी प्लांटची हिरवीगार पाने पाहिली की मनही प्रसन्न होतच। छोटासा मनी प्लांटची ही वेल, ती एकच वेल पूर्ण हॉल फ्रेश करण्यासाठी पुरेशी आहे। त्याची हिरवीगार पाने पाहिली की मनही प्रसन्न होतं आणि घरात निसर्गाची छोटीशी का होईना सुंदर अशी झलक दिसते। नमस्कार, मी मनीषाज ब्लूमिंग वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत करते। मनी प्लांट म्हटलं की ओनली ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारा प्लांट आहे। तर त्याला काय आपण घराच्या आतमध्ये पण ठेवू शकतो आणि बाहेर पण ठेवू शकतो। घराच्या आतमध्ये म्हटलं की जिथे सूर्याचा चांगला प्रकाश येतो अशाच ठिकाणी आपल्याला त्याला ठेवायचं आहे। जिथे अंधार आहे तिथं आपण त्याला ठेवायचं नाही आहे, कारण त्या ठिकाणी ठेवलं तर तो मरून जाईल। आणि बाहेर उजेडात ठेवायचं म्हटलं तर उन्हात आपल्याला ते ठेवायचं नाही आहे। उन्हामुळे काय होईल की त्याचे पत्ते जळून जातील, म्हणून त्याला फक्त ब्राईट लाईट आहे अशाच ठिकाणी आपल्याला त्याला ठेवायचं आहे। तर काय होतो, हा उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात खूप छान पद्धतीने ग्रो होतो। आणि आता हिवाळा जसा नुकताच गेलेला आहे, तर काय झालं, माझ्या ह्या छोट्याशा मनी प्लांटची मी 15 दिवसा पहिलेच कटिंग केलेली होती। तर बघा, हे छोटे छोटे छान छान मस्त शूट्स आलेले आहेत, पालवी फुटलेली आहे। तर काय आहे की ही जी मॉस्टिक मी तयार केलेली आहे, ही मॉस्टिक मी घरीच तयार केलेली आहे। तर ह्या मॉस्टिकला आपण हे असं छोटंसं असं पकडून जिथे त्याची मुळं आहेत तिथे पकडायचं आणि दोरीच्या साह्याने आपण त्याला बांधून टाकायचं तिथे। तर त्याच्यामुळे काय होईल, ह्या दोरीच्या साह्याने आपण तिथे त्या मॉस्टिकला पकडून बांधून टाकायचं। तर काय होईल की मॉस्टिक जी आहे ती नारळाच्या छिलक्यापासून बनलेली आहे। तर काय होईल की मनी प्लांटच्या मुळांना छान पोषण पण मिळेल आणि काय होईल की मनी प्लांटचं झाड छान, मनी प्लांटची जी वेल आहे छान ग्रो होईल। हे बघा, हे छान अशा पद्धतीने आपण त्या मुळं पकडून त्या मॉस्टिकला बांधून टाकायचं। त्याच्यामुळे त्याची पत्ते खूप हिरवीगार होतात। आणि एक काळजी घ्यायची त्याची की आपल्याला दिवसातून एकदा का होईना त्याच्यावर, त्या मॉस्टिकवर पाण्याचा स्प्रे करायचा आहे। पाण्याचा स्प्रे करणं याच्यासाठी आवश्यक आहे की जी मॉस्टिक बनलेली आहे ती नारळाच्या छिलक्यापासून बनलेली आहे आणि ती लवकरच अर्ध्या तासात ती ड्राय होऊन जाते। त्याच्यामुळे ते मग झाडाला काय आहे की पाणी मिळत नाही, पोषण तर मिळत आहे पण पाणी पण हवंच ना। तर म्हणून त्याला दिवसातून का होईना एकदा तरी त्याला पाण्याचा स्प्रे करणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे त्याला पाणी पण मिळेल आणि त्याला पोषण पण मिळेल। ही बघा, हे अशा प्रकारे ह्या दोरीच्या साह्याने बांधून टाकायचं। दोरी ही नारळाचीच असायला हवी किंवा साध्या धाग्याची असायला हवी, नायलॉनची वगैरे नको, कारण नायलॉनच्या वगैरे धाग्याने काय होईल की झाडाला ते कट होऊन जाईल तिथून। आणि ह्या अशा दोरीमुळे ते एकदम सेफ राहतं, म्हणून छान पद्धतीने असं बांधून टाकायचं। बघा, मनी प्लांटची वेल म्हटली की जास्त केअर करण्याची पण आवश्यकता नाही आहे आणि घरात ठेवलं आहे म्हटलं की त्याला रोज पाणी द्यायची पण आवश्यकता नाही आहे। 8 दिवसातून एकदा जरी पाणी दिलं तरी ते पुरेसं आहे म्हणून, आणि त्याचे फायदे आहेत। मनी प्लांट हा ओनली ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारा प्लांट आहे। नॅचरल, घरात छान असं नॅचरल पद्धतीचं लुक देतो। तर मग काय, कसं वाटलं हा सुंदरशी मनी प्लांटची वेल? या ठिकाणी मला निसर्गाच्या सुंदर अशा 2 ओळी आठवल्या आहेत, ते तुम्हाला मी इथे सांगते। कापताना बुंधा तो घामाघूम झाला, कापताना बुंधा तो घामाघूम झाला, ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला, ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला। निसर्ग इतका सुंदर आहे ना की तो आपल्याला नेहमीच जपतो, नेहमीच आपला विचार करतो। तर मग आपण पण त्याला थोडं जास्त नाही पण थोडंसं तरी त्याला जपायला हवं ना। कशी वाटली ही छोटीशी मनी प्लांटची वेल? तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल, थँक्यू।